सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ही कथा आहे श्रद्धेची. ही कथा आहे भीतीवर विजय मिळवण्याची. ही कथा आहे श्री स्वामी समर्थांची. एकेकाळी अक्कलकोट जवळील एका लहानशा गावात एक भक्त राहत होता. त्याचं मन थकलं होतं. जीवनाच्या ओझेने दबलेलं होतं. व्यवसायात अपयश, घरात तणाव आणि मनात सतत भीती. दररोज सकाळी उठल्यावर तो स्वतःलाच विचारायचा, आज काय संकट येणार. भीती त्याची सवय बनली होती. एक दिवस त्याने ठरवलं, आता पुरे झालं, मी स्वामी समर्थांकडे जाणार. तो चालत चालत अक्कलकोटला पोहोचला. स्वामी समर्थ ध्यानस्थ बसले होते. त्यांचं तेज पाहताच भक्ताचे डोळे भरून आले. तो काहीच बोलला नाही, फक्त रडत राहिला. तेव्हा स्वामी समर्थांनी डोळे उघडले आणि शांतपणे म्हणाले, इतका का रे घाबरलास? मी असताना तू एकटा कसा? भक्त थरथरत्या आवाजात म्हणाला, स्वामी, सगळं संपत चाललंय. माझं मन हार मानतंय. मला भीती वाटते. स्वामी समर्थ हसले. ते म्हणाले, अरे वेड्या, भीती ही तुझी परीक्षा आहे. तू एक पाऊल पुढे टाकतोस आणि मागे वळून पाहतोस. पण लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. भक्त विचारतो, स्वामी, मी पडलो तर? स्वामी समर्थ ठामपणे म्हणाले, मी असताना तू पडणार कसा? आणि जरी पडलास तरी तुला उभा करणारा मीच असेन. हे ऐकून भक्ताच्या मनात प्रकाश पडला. भीती कमी झाली आणि श्रद्धा वाढली. स्वामी समर्थ शेवटी म्हणाले, लक्षात ठेव, तू घाबरतोस कारण तू मला विसरतोस. निर्भय हो, मी तुझ्या मागे आहे. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. भक्त निघून गेला. संकट लगेच संपले नाहीत, पण आता तो घाबरत नव्हता, कारण त्याला माहीत होतं, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आजही श्री स्वामी समर्थ तुम्हाला हेच सांगतात, घाबरू नकोस. तू एक पाऊल पुढे टाक, मी 10 पावलं तुझ्या मागे आहे. श्री स्वामी समर्थ.